आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नाशिक शहर पोलिसांच्या वतीने जनजागृतीसाठी भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं। 20 ते 26 जून दरम्यान राबविण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सप्ताहाचा समारोप या रॅलीनं झालाय। सकाळी 6:30 वाजता पोलीस आयुक्तालयातून सुरू झालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पोलीस मुख्यालयातील भीष्मराज सभागृहात पोहोचली। या उपक्रमात नाशिक सायकलिस्ट असोसिएशन, विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। रॅलीनंतर अंमली पदार्थांची नशा, आयुष्याची दुर्दशा या विषयांवर प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आलं। तसेच व्यसनमुक्ती तज्ज्ञ रघुवीर नायक यांनी उपस्थितांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करत व्यसनमुक्ती जीवनाचा संदेश दिलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे आणि अंमली पदार्थ विरोधी पथकानं या जनजागृती उपक्रमाचं यशस्वी नियोजन केलं। नशेला नाही, जीवनाला होकार हा संदेश देश नाशिक शहर पोलिसांनी युवकांना व्यसनापासून दूर राहण्याचं आवाहन केलंय।